कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचं मताधिक्य स्पष्ट होऊ लागल्यानंतर न्यू पॅलेस परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला। यावेळी राजवाड्यातील व्यक्तीला जोपर्यंत गुलाल लागणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निश्चय केलेले पैलवान धनाजी ढेरेही उपस्थित होते। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संगम कांबळे यांनी। लोकसभा मतदारसंघातील निकाल आता स्पष्ट होऊ लागलेला आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती मोठ्या मताधिक्याने पुढे आहेत। या सगळ्या याच्यामध्ये नवीन राजवाडा या ठिकाणी कार्यकर्ते जमत आहेत, त्याचबरोबर गुलालाचे उधळण सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी केला जात आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यामध्ये पैलवान धनाजी ढेरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसापासून एक निश्चय केला होता की जोपर्यंत छत्रपती घराण्यातील व्यक्ती निवडून येत नाही तोपर्यंत आपण पायामध्ये चप्पल घालणार नाही। ते आज आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया। संभाजीराजे छत्रपतींच्या वाढदिवसापासून तुम्ही पण केला होता की या पद्धतीचा काय सांगाल सगळ्या याच्याबद्दल? माझा पण म्हणजे छत्रपती घराण्यावर माझं पहिल्यापासून प्रेम आहे। छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांच्या पहिल्यापासून माझं त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे मला काहीतरी त्यांच्यासाठी करायचं होतं आणि जो छत्रपती संभाजीराजांचा वाढदिवसानिमित्त त्यावेळी मी निश्चय केला की छत्रपती घराण्यावर गुलाल लागत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असा एक निश्चय केला आणि 3-4 महिने झालं मी चप्पल पायात घातलेलं नाही आणि आत्ता मला खूप आनंद होतो आहे की छत्रपती घराण्यावर गुलालाचा वर्षाव झाला। तसेच आमचे बाळासाहेब राजगिरे आमचे गुरुवर्य यांचंसुद्धा यांच्याच संपर्कातून मला छत्रपती घराण्याशी ओळख झाली आहे। यांचं पण खूप मनापासून मी आभार मानतो। आणि काय एकंदरीत आपल्या शिष्याने महाराजांवरती वेगळ्या पद्धतीचं प्रेम दाखवलेलं आहे, त्या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता आणि राजेंच्या बरोबर तुमची ओळख कशी झाली? 2009 पासून आम्ही राजेंच्या संपर्कात आहे। मागच्या खासदारकीला स्वतः संभाजीराजे उभारले होते 2009ला, त्यावेळेपासून आम्ही राजेंच्या संपर्कात। त्यावेळेपासून कुठल्याही ह्याची अपेक्षा न करता आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचं काही जरी काम असं येतं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला पैलवानकी क्षेत्रात कुस्ती मैदान असून दे कुठं काय असून दे बरंच मोठं योगदान असते। पैलवानासाठी आम्हाला बऱ्याच वेळा मैदानाला वगैरे सहकार्य पण केलं त्यांनी। आमचा एखादा जर शब्द सांगितला तर त्यासाठी आम्हाला मदत जेवढी होता येईल तेवढी मदत करता येईल तेवढी मदतसुद्धा केली। परत राजेंचं एकमेव म्हणजे हे चांगलं आहे की बाबा मराठा आरक्षणासाठी त्यांनी लढा दिला आणि त्यांना तिकीट जाहीर झालं, त्याच्यामुळं अतिशय आनंद झाला। आणि असं आमच्या म्हणजे संपूर्ण ग्रुपनंच असं आमच्या मंडळानं असं त्यांना साथ द्यायचं हे आम्ही पूर्वीपासून ठरवलं आणि पूर्वीपासून आम्ही त्यांच्याबरोबर आणि इथून पुढंसुद्धा त्यांच्यासोबत कायम राहणार। एकंदरीत संभाजीराजे छत्रपती असोत किंवा शाहू महाराज असोत, आज त्यांची भेट झाली आहे का आणि त्यांना तुम्ही आल्यानंतर कळाल्यानंतर नेमक्या त्यांच्या काय भावना होत्या, काय तुमचं बोलणं झालं त्यांच्याबरोबर? आज शाहू महाराजांच्या बरोबर भेट घालून दिली। शाहू महाराजांच्यावर आमचा जरी परिचय नसेल तर स्वतः संभाजीराजांनी, संयुक्तराजांनी, शहाजीराजांनी या तिन्ही चौघांनीसुद्धा आमची त्यांना ओळख करून दिली आणि त्यांना सांगितलं की अशा पण आपला एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी यावर चप्पल घातले नाही आणि त्यांचा उद्या आपण आता अतिशय त्यांना पण आनंद झाला आणि त्यांनी पण आम्हाला अतिशय शुभेच्छा म्हणजे चांगला अतिशय आनंद झाला आहे। फक्त आता उद्या परत राजांच्या हस्ते यांना चप्पल पायात घालायचं आणि उद्या त्यांचं ते पण म्हणजे आता उद्या पूर्ण झालेलंच आहे, पण त्यांच्या हस्तेच आपण ते उद्या कार्यक्रम करतोय। एकंदरीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि छत्रपती घराण्यावरती वेगळ्या प्रकारचं प्रेम धनाजी यांनी व्यक्त केलेलं आहे। उद्या महाराजांच्या उपस्थितीत संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत ते चप्पल परिधान करणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, यस न्यूज कोल्हापूर।